सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर मातांसाठी संपर्क अभियान आयोजित केले असून या उपक्रमातून माजी सैनिकांच्या अडीअडचणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही रेकॉर्डर्स आणि कमांडंट रेकॉर्डर्स बॉम्बे इंजिनियर ग्रुप आणि सेंटर विशिष्ट सेवा पदक अधिकारी ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती यांनी दिली। महासैनिक दरबार हॉल, कसबा बावडा, कोल्हापूर येथे जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर माता यांच्यासाठी संपर्क अभियान आयोजित करण्यात आलं होतं। या प्रसंगी ते बोलत होते। आपल्या सैनिकांनी देशासाठी बलिदान दिलं आहे। आपण सर्वांनी देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं। देशाप्रती कार्य आपण दिलेले हे योगदान बहुमूल्य आहे। त्याची ही परतफेड करण्यासाठी या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला सेवा देण्याची संधी आम्हाला मिळाली असून आपल्या ज्या अडचणी आहेत त्या उपक्रमातून नक्कीच पूर्ण करू, अशी ग्वाही ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती यांनी दिली। जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांनीही जिल्हा सैनिक मंडळाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला। कोल्हापूर झोनमध्ये निवृत्ती वेतन सहाय्य योजनांची उपलब्धता आणि माजी सैनिकांचे सन्मानपूर्वक जीवन सुनिश्चित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांवर भर दिला। त्याने रेकॉर्ड्स आणि सेंटर बॉम्बे इंजिनियर ग्रुपच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि असे उपक्रम सशस्त्र आणि माजी सैनिक समुदायात मजबूत सेतू निर्माण करतात, असं मत व्यक्त केलं। पुढील मेळावा हा डिसेंबर महिन्यात घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। यावेळी रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनियर ग्रुप खडकीचे कर्नल मूळचंद गुजर यांनी सैनिकांच्या पेन्शन बाबतीत माहिती दिली। यावेळी शहीद अग्निवीर सूरज पाटील यांच्या वडिलांना 1 लाख रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला। तसेच शहीद लक्ष्मण ओवळकर यांच्या पत्नी श्रीमती शोभा ओवळकर यांचाही सत्कार करण्यात आला। जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर माता आणि त्यांचे अवलंबित यांना सैन्यातील सुविधा, नवीन धोरणं आणि त्याबाबतच्या येणाऱ्या अडीअडचणींचं निराकरण या उपक्रमात करण्यात आलं आहे। यावेळी निवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉक्टर भीमसेन चौदार, रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनियर ग्रुप, खडकीचे कर्नल मूळचंद गुजर, सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी सुभाष बाबू डोंगरे, लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील यांच्यासह सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।